नमस्कार मित्रांनो, आशा करतो आपण सगळे चांगले असाल. मार्केटमध्ये IPO येत आहेत. सध्या 2 IPO ओपन आहेत आणि बाकीचे IPO येण्याच्या प्रतीक्षेत आहेत मित्रांनो. तर आपण बेलराईज इंडस्ट्रीबद्दल माहिती पाहिली होती. आता आपण सध्या जो ओपन असलेला IPO आहे तो म्हणजे बोराना व्ह्यूज IPO, जो उद्या बंद होतोय, त्याबद्दल माहिती पाहूया मित्रांनो आपण. तर हा अतिशय छोटा इश्यू आहे. 144 कोटींचा IPO आहे. खूप छोटा इश्यू आहे आपण हा, आणि याचा प्राइस बँड जो आहे तो 205 ते 216 आहे. तर मित्रांनो, बोराना व्ह्यूज ही कंपनी काय करते, ही टेक्सटाईल सेक्टरमध्ये काम करणारी कंपनी आहे. सेक्टर खूप चांगला आहे. जो आपला ब्रिटन बरोबर जो FTA झाला, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट, यामध्ये देखील टेक्सटाईल इंडस्ट्रीला आपल्या खूप मदत होणार आहे. आणि सगळ्या घडामोडींचा जर विचार केला आपण तर टेक्सटाईल सेक्टरला भारताला खूप मोठा चान्स आहे. परंतु या कंपनीचा जर विचार केला आपण तर अतिशय छोटी कंपनी आहे आणि ही सुरत बेस कंपनी आहे. आणि यामध्ये ग्रे फायबर, ग्रे कपडा बनवला जातो यामध्ये. तर थोडक्यात सांगायचं तर व्हाईट कपडा बनवला जातो यामध्ये. आणि जर GMPचा जर विचार केला तर GMP, आजचा जो GMP आहे तो कमी झालेला आहे. साधारणतः 55 रुपये GMP आहे. हायेस्ट GMP जो गेला होता तो 63 रुपयापर्यंत गेला होता आणि तो GMP कमी झालेला आहे. परंतु छोटा इश्यू असल्यामुळे यामध्ये सबस्क्रिप्शन खूप जास्त होण्याचे चान्सेस असतात आणि लिस्टिंग गेन होण्याचे देखील यामध्ये चान्सेस असतात. परंतु फिक्स काही नसतंय. स्वतःचा अनालिसिस आणि स्वतःचं सगळा अभ्यास करूनच यामध्ये निर्णय घ्यायचा आहे आपल्याला. फंडामेंटल्स जर पाहिले आपण तर इतके स्ट्रॉंग नाही आहेत या कंपनीचे. इतके काही असे अट्रॅक्टिव्ह किंवा इन्व्हेस्टरला अट्रॅक्ट करणारे कुठेही इथं नाही आहेत. आणि जर आपण विचार केला तर साधारणतः रिटेलचा जो कोटा आहे तो 10% कोटा आहे. म्हणजे रिटेलला चान्स सुद्धा खूप कमी आहे या IPO मध्ये लागण्याचा. जो बेलराईज इंडस्ट्रीमध्ये 35% कोटा आहे आणि तिथे लागण्याचा चान्सही जास्त आहे. तिथे GMP देखील चांगला आहे आणि ती कंपनीचं जर फंडामेंटल पाहिलं तर ते स्ट्रॉंग आहेत. प्रमोटर देखील तिथे स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे पूर्ण अभ्यास करूनच निर्णय घ्यायचा आहे आपल्याला, कुठल्या IPO मध्ये लावायचं आहे आणि काय करायचं आहे मित्रांनो. जर मित्रांनो आजचं जर मार्केट पाहिलं आपण तर मार्केटचा विचार केला तर आज जो सेन्सेक्स आहे तो 81,596 वरती बंद झालाय. म्हणजे 410 अंकांनी तो वाढलेला आहे. निफ्टीचा जर विचार केला तर 24,813 वरती बंद झालाय. म्हणजे 129 पॉईंटनी तो वाढलेला आहे. निफ्टी बँकेचा विचार केला तर 55,075 ला तो बंद झालेला आहे. म्हणजे 197 पॉईंटनी तो वाढलेला आहे. निफ्टी मिड कॅप मध्ये देखील आपल्याला वाढ दिसून आलेली आहे. निफ्टी स्मॉल कॅप मध्ये देखील आपल्याला वाढ दिसून आलेली आहे. आपण जर फ्युचर अँड ऑप्शनच्या स्टॉक्सचा जर विचार केला तर यामध्ये टॉप गेनर होता भारत इलेक्ट्रॉनिक्स. तर हा 383 रुपयाला बंद झालाय. 19 रुपयाने वाढलाय हा, म्हणजे 5.28% हा वाढलाय. नंतर सिमेन्सचा स्टॉक 163 रुपयाने वाढला. सोलार इंडस्ट्रीजचा स्टॉक जो काल खूप जास्त पडला होता तर तो स्टॉक आज 700 रुपयाने वाढून 14,192 ला बंद झालाय. आणि PB फिनटेक हा 1726 ला बंद झालाय. 77 रुपये यामध्ये वाढ दिसून आलेली आहे. आजचा जो फ्युचर ऑप्शन मधला जो लुजर आहे, टॉप लुजर आहे, तो डिक्सन टेक्नॉलॉजी आहे. यामध्ये जवळपास 954 रुपयाची आपल्याला घट दिसून आली आणि हा 15,612 ला आज बंद झालेला आहे. या कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम नाही, परंतु तिचे व्हॅल्युएशन्स इतके स्ट्रेच झालेले आहेत. त्यामुळे काही रिपोर्ट या कंपनीबद्दल असे आलेले आहेत की हा स्टॉक्स पडू शकतो, कारण याचे व्हॅल्युएशन्स खूप स्ट्रेच झालेले आहेत. कंपनीच्या फंडामेंटलमध्ये काहीही बदललेलं नाहीये. त्यानंतर जो स्टॉक्स पडला तो आदित्य बिर्ला फॅशन, त्यानंतर मॅक्स हेल्थ केअर आणि इंडसइंड बँक, हे काही महत्वपूर्ण शेअरमध्ये आपल्याला आज मंदी दिसून आलेली आहे मित्रांनो. तर आजच्या मार्केटचा जर विचार केला तर काल जे मार्केट पडलं होतं तर त्या मार्केटची थोडीशी भरपाई आज झालेली आहे मित्रांनो. जर विचार केला आपण तर गोल्ड देखील आज थोडंसं तेजीमध्ये आहे. ब्रेंट क्रूडचा जर आपण विचार केला, जर क्रूडचा जर विचार केला तर 62.71 ला सध्या ते ट्रेड करत आहे. MCX ला गोल्ड जे आहे ते 95,326 वरती सध्या ट्रेड करत आहे.
डॉलर इंडेक्स जो आहे तो 100च्या खाली सध्या ट्रेड करत आहे 99.61ला. आपल्याला पाहावं लागेल काय होतंय त्यामध्ये. आणि जर युएसचं 10 इयर बॉन्ड यील्ड जर पाहिलं तर ते 4.54ला आहे. तर मित्रांनो, हे जे काही वर्ष आहे आपलं शेअर मार्केटचं, तर विचार केला तर हे वर्ष आपलं थोडंसं स्ट्रगलचं राहील. या वर्षी तितकी तेजी होण्याची संभावना दिसत नाहीये, कारण मार्केट हे कम्प्लिटली साईडवेज झालेलं आहे. मार्केटमध्ये एकतर अप ट्रेंड असतो नाहीतर डाऊन ट्रेंड असतो, आणि हे दोन्ही नसलं तर साईडवेज मार्केट असतं. तर हे मार्केट हे तिसऱ्या प्रकारातलं मार्केट आहे सध्या जे चालू आहे, ते साईडवेज आहे. एकतर ते वरती ब्रेकआउट देईल किंवा खाली ब्रेकडाऊन देईल. तर ब्रेकडाऊन होण्यासारखी कुठली परिस्थिती नाहीये. आपण सांगू शकत नाही उद्या काय होईल. जिओपॉलिटिकल टेन्शन असेल किंवा अजून काही फायनान्शियल क्रायसिस असतील का, आपण याबद्दल भाकीत वर्तवू शकत नाही. कोरोना सारखा एखादा काळ असेल, एखादा व्हायरस असेल, आपण याबद्दल काही सांगू शकत नाही. परंतु हे साईडवेज मार्केट जे आहे, तर यामध्ये भारताचा जो काही जीडीपीचा रेट आहे तो चांगला आहे. आरबीआय सातत्याने रेट कट करत आहे. मान्सून देखील चांगला होण्याची आशा अपेक्षा आहे आपल्याला. त्यामुळे भारताचे जे काही मॅक्रोज आहेत तर ते निश्चितच चांगले आहेत. त्यामुळे मार्केट खाली जाण्याची जी काही शक्यता आहे, त्याच्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या सध्या तरी काही दिसत नाहीयेत. डिफेन्स सेक्टरचे स्टॉक्स खूप चांगले चालत आहेत. आज हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये आपल्याला चांगली वाढ दिसून आली आपल्याला मित्रांनो. तर या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये डिफेन्स सेक्टर जे आहे ते चांगल्या पद्धतीने चालेल असं मार्केटचे सध्या चिन्ह आपल्याला दिसत आहेत मित्रांनो. तर या मार्केटमध्ये आपल्याला सातत्याने ट्रेड करत राहायचंय, सातत्याने इन्व्हेस्टेड राहायचंय. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी हे मार्केट खूप चांगलं आहे. मार्केट खाली आलं त्यामध्ये स्टॉक आयडेंटिफाय करून पैसे लावा, त्या मोमेंटमला पूर्ण राईड करा, आणि शॉर्ट टर्म नफा कमावण्यासाठी मार्केट चांगलं आहे. आणि आयपीओ जे मार्केट आहे तर ते आयपीओ मार्केट आता सध्या खूप तेजीत आलेलं आहे. त्यामुळे चांगल्या चांगल्या आयपीओ मध्ये पैसे लावणे ही फार महत्वाची गोष्ट आहे. आज आपण हिंदुस्तान एरोनॉटिक्सचा विषय काढला होता. हा 149 रुपयांनी वाढून आज हा 5000च्या वरती बंद होण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे. काल डिफेन्सचे स्टॉक्स पडले होते, आज डिफेन्सचे स्टॉक्स परत एकदा वाढलेले आहेत. परत त्यामध्ये आपल्याला तेजी दिसून आलेली आहे, कारण आपण डिफेन्स सेक्टरमध्ये खूप मोठा एक्सपोर्टला आपल्याला वाव आहे. ठीक आहे, ज्या राष्ट्रांकडे पैसे आहेत, खूप चांगले पैसे आहेत, ते युरोपियन राष्ट्र असतील किंवा अमेरिकेसारख्या राष्ट्राकडून जास्त किमतीचे जे काय आर्म्स अँड ॲम्युनिशन आहेत ते विकत घेऊ शकतात. परंतु जे छोटे राष्ट्र आहेत ज्यांना परवडत नाहीये फ्रान्स सारख्या राष्ट्राच्या किमती, अमेरिकेसारख्या राष्ट्राच्या किमती, ते मात्र भारताकडून विकत घेण्याकडे त्यांचा ओढा आणि कल आपल्याला दिसत आहे. त्यामुळे डिफेन्स सेक्टर हे आपल्यासाठी फार महत्वाचं सेक्टर आहे मित्रांनो. आणि एक लक्षात घ्या, या अवघड मार्केटमध्ये जे काही आयपीओ येणार आहे तर ते आयपीओ लक्षात ठेवा, चांगल्या कंपनीज फक्त धाडस करू शकतात की अशा मार्केटमध्ये आपला आयपीओ आणायचा आहे, ज्यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग्स आहेत, कारण त्यांनाच फक्त इन्व्हेस्टर मिळू शकतात, त्यांच्याच आयपीओला प्रतिसाद मिळू शकतो या मार्केटमध्ये. कारण शक्यतो या डिफिकल्ट सिच्युएशनच्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टर आयपीओ मध्ये पैसा लावायला शक्यतो धजावत नाहीये. त्यामुळे ज्या कंपनीचे फंडामेंटल स्ट्रॉंग असतील त्याच कंपन्या फक्त सध्या उतरण्याची हिंमत दाखवतील. त्यामुळे आपल्याला या आयपीओ कडे खूप काळजीपूर्वक आपल्याला लक्ष द्यायचंय. कारण जेव्हा मार्केटमध्ये अंधाधुंद तेजी चालू असते तेव्हा कुठल्याही कंपन्या आपला आयपीओ आणतात आणि आपले हात त्या गंगेमध्ये धुवून घेतात. परंतु सध्या त्या कंपन्या, ज्या कंपन्यांचं फंडामेंटल चांगलं नाही, त्या धाडस करणार नाही. त्यामुळे हे जे काही नवीन आयपीओ येतात यामध्ये आपल्याला लक्ष द्यायचंय आणि चांगल्या कंपन्यांमध्ये आपल्याला फक्त लिस्टिंग गेनसाठीच नाही तर पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला विचार करायचा मित्रांनो. तर सध्या तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.